आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। विशेष अधिवेशनात एनटी आणि विजेएनटी सारखं टिकणारं आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पुढचा लढा हा शेतकऱ्यांसाठी असेल अशी प्रतिक्रियाही जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। फेब्रुवारीचा वेळ जो मागितला आपला दुसरा प्रश्न ते क्युरिटी पिटिशनचा विषय, म्हणजे अहवाल आला पाहिजे राज्य मागासवर्ग आयोगाचा, त्याच्यासाठीचा तो विषय। आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाही आहे, मराठ्यांनी नाकारणार सुद्धा नाही, परंतु त्यात काही किंतु परंतु आहेत। ते आरक्षण एनटी विजेएनटी सारखं टिकणार आहे का, तर याचं उत्तर माझ्या मतानं नाही आहे। कारण 50% वर जात आहे आणि इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर नाही टिकू शकत। शेतकऱ्याचं पोरग आहे, पण वेळेवरती ते आपण ठरवणार आहेत। मी काय शेतकऱ्यापासून लांब पाळणार नाही, पण मला थोडी वेगळी सवय आहे। काम करताना मी कधी पण एकच मुद्दा हातात घेतो आणि तो कडेलाच नेऊन घालतो, त्याशिवाय मागं सरकतच नाही। अगोदर मला हे सोयला लागून द्या, एकदा सोयला लागलं की ते बी मायबाप माझाच आहे शेतकरी, मग का त्याच्यात समजा उतारलोच, अरे मग काय